कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026 साठी जेमतेम 60 दिवस उरलेत आणि या 60 दिवसांमध्ये तुम्ही जर रँडम स्टडी करत असाल तर 100% तुम्ही फेल होण्याची तयारी करत आहात. आज मी तुमच्यासोबत 5 स्टेप्स शेअर करणार आहे. ज्या 5 स्टेप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर डेफिनेटली अगदी टॉपरची जी स्ट्रॅटेजी असते ती तुम्हाला फॉलो करता येईल आणि ॲव्हरेज स्टुडंटसुद्धा त्या स्ट्रॅटेजीने ही एक्झाम 60 दिवसांमध्ये क्वालिफाय करू शकतो. मला इतकंच सांगायचं आहे की मेहनत सगळेच घेत आहेत, मेहनत सगळेच करत आहेत. फक्त तुमच्या मेहनतीला योग्य दिशा असायला पाहिजे. ज्याच्या मेहनतीला योग्य दिशा असेल त्याचा रिझल्ट येणार आहे. मग ज्यावेळेला आपण 5 स्टेपबद्दल बोलणार आहोत त्याच्यातली सगळ्यात पहिली स्टेप येते, दॅट इज तुम्हाला तर पहिल्यांदा सिलेबस जो आहे तो कट करता आला पाहिजे. बऱ्याचदा आपला कन्सर्न हा असतो की मला माझा अभ्यास करायचा आहे, म्हणजे माझा सिलेबस कंप्लीट करायचा. मी खूप मुलं पाहते एक्झामला 60 दिवस आहेत, 30 दिवस आहेत, अगदी 10-12 दिवस असताना सुद्धा मेसेज असे करतात की मॅडम सिलेबस कंप्लीट नाही झाला, काय करू. इव्हन मी ज्यावेळेला क्वेश्चन पेपर सोडवा आणि क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा हे सांगते त्यावेळेला सुद्धा त्यांचं म्हणणं हेच असतं की माझा सिलेबस कंप्लीट नाही झाला. ज्या लोकांनी आत्तापर्यंत MPSC UPSCची एक्झाम क्रॅक केलेली आहे, कुठलीही स्पर्धा परीक्षा क्रॅक केलेली आहे, त्या लोकांना विचारा की तुमचा 100% सिलेबस कंप्लीट झालेला होता का किंवा झालेला आहे का. तो कधीच कोणाचाच होत नाही. आपल्याला 100% सिलेबसच्या मागे पळायचंच नाही आहे. पहिली गोष्ट तर तुम्हाला 60 ते 80% सिलेबस जो आहे तो कवर करायचा आहे, पण तो असा कवर करायचा आहे की या 60 ते 80% सिलेबसमधूनच तुमचे 80% पर्यंतचे प्रश्न जे आहेत ते कवर होतील. आणि मग हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ॲक्च्युली ॲक्शन काय घ्यायची, तुम्हाला मागच्या 5 वर्षांचे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत ते तुम्हाला काढायचे आहेत आणि त्या क्वेश्चन पेपरमधून तुम्हाला फाइंड आउट करायचे की असे कुठले टॉपिक आहेत की ज्याला जास्त वेटेज आहे. ते वेटेज वाईज म्हणजे हाय वेटेजवाले टॉपिक जे आहेत ते तुम्ही बाजूला काढा आणि हे टॉपिक जे आहेत तेच टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे कमी वेळेमध्ये तुमचा जास्त अभ्यास होईल. आणि आत्ताची मुलं मेन्सला आहेत किंवा जी प्रीला आहेत, क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये या गोष्टी लक्षात येतात त्यांच्या की आपण एका वर्षीचा पेपर सोडवतोय, मागचे 3 वर्षाचे पेपर पाहिले तर कितीतरी प्रश्न त्या 3 वर्षाच्या प्रश्नांमधूनच आलेले असतात यावर्षी. म्हणजेच तुम्हाला सिलेबस कट करता आला पाहिजे. मी जर एखादा सब्जेक्ट अभ्यासायला घेते तर अजिबात त्याचा अर्थ असा होत नाही की मी पुस्तक घेऊन बसेन आणि टॉपिक 1 पासून लास्टचा जो टॉपिक आहे तिथंपर्यंत मी रीड करत जाईन. अजिबात आवश्यकता नाही आहे. आणि हे टॉपिक सेग्रिगेट करण्यासाठी हाय वेटेजवाले टॉपिक जे आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर हेल्पफुल ठरतील. दुसरी स्टेप येते, फक्त अभ्यास करू नका, कारण त्याचा काहीच फायदा होत नाही. खूप मुलं आहेत की अभ्यास खूप केलेला आहे पण तरीही रिझल्ट आलेला नाही आहे. सो तुम्हाला आत्ता सध्या या 60 दिवसांमध्ये जर एक्झाम क्रॅक करण्यासाठी तयारी करायची असेल तर तुम्हाला स्टडीची गरज नाही आहे, तुम्हाला ॲक्टिव्ह रिकॉलची गरज आहे. ॲक्टिव्ह रिकॉल ही टेक्निक जर तुम्हाला माहिती नसेल तर मी ऑलरेडी रिव्हिजनच्या टेक्निकचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तर मी सांगितली. अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते. काय होतं ना की तुम्ही एखादा टॉपिक वाचता, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही रीडिंग करत आहात त्यावेळेला एक इल्युजन निर्माण होतं. तुम्हाला असं वाटतं की मी हे वाचलंय, मला हे सगळं येते, पण जेव्हा ॲक्च्युली तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा मात्र त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही. मग हे जे इल्युजन आहे याला तुम्ही चेंज कसं करू शकता, फक्त रीडिंग करायचं नाही आहे. कुठलंही पुस्तक तुम्ही घेतलं, कुठलाही टॉपिक तुम्ही रीड केलात, त्याच्यानंतर तुमचं पुस्तक जे आहे ते बंद करा, तुमचं पुस्तक जे आहे ते क्लोज करा. आता तुम्ही पुस्तक बंद केल्यानंतर स्वतःला काही प्रश्न विचारा, म्हणजे जो टॉपिक तुम्ही रीड केलेला आहे त्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय काय आठवते हे स्वतःला विचारा. उदाहरणार्थ तुम्ही RBI हा टॉपिक वाचलेला असेल रिसेंटली, पुस्तक बंद करा, स्वतःला RBIच्या स्थापनेबद्दलची म्हणजे जी बेसिक माहिती आहे इनिशियल ती विचारा, तिचं एकूण स्ट्रक्चर कसं आहे ते विचारा. RBIच्या बाबतीत जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स कुठे येतात, RBIची पतनियंत्रणाची साधने, RBIच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनं कोणती आहेत, गुणात्मक साधनं कोणती आहेत विचारा स्वतःला. संख्यात्मक साधनं करताना मग बँक दर काय आहे, CRR काय आहे, SLR काय आहे, MSF काय आहे, OMO काय आहे, या गोष्टी विचारा आणि त्या रिकॉल करायचा प्रयत्न करा की मला त्या कन्सेप्ट आठवत आहेत का, रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने डोळे बंद करून हे सगळं विचारत असता स्वतःला आणि आठवत असतात, एक्झाममध्ये जर याच्यावरती प्रश्न आला, तुम्ही फक्त तिथे त्या प्रश्नाच्या उत्तराकडे म्हणजे ऑप्शन्सकडे पाहिलं की तुम्हाला उत्तर येतं. पण ज्या ज्या प्रश्नांच्या बाबतीत आपल्याला असं असणार की मला कन्फ्युजन होतं आहे, 2 ऑप्शनमध्ये मी अडकून पडतोय, हे होत नाही तुमच्या बाबतीत. दुसरी गोष्ट, जर तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं असं वाटत असेल की माझं माइंड डिस्टर्ब आहे वगैरे,
त्यावेळेला सुद्धा जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये प्रश्न वाचला आणि तुम्ही डोळे बंद केले, मी गॅरंटी देऊ शकते तुम्हाला की तुम्ही तुमच्या नोट्समधून वाचलेलं असू देत, तुम्ही तुमच्या पुस्तकातून वाचलेलं असू देत, तुम्ही एखाद्या चार्टमधून केलेलं असू देत, तुम्ही जिथून पण तो टॉपिक अभ्यासले ना, त्या ओळी ते पेज तुम्हाला जसंच्या तसं डोळ्यासमोर दिसतं. जर तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉल ही टेक्निक वापरलेली असेल तर. त्याच्यामुळे ॲक्टिव्ह रिकॉल ही टेक्निक जी आहे ती वापरायला विसरू नका. आणि ज्यावेळेला स्वतःला विचारताय फाइंड आउट केल्यानंतर, मग आता तुम्हाला कळेल की मला काय काय आठवते, कुठल्या कुठल्या गोष्टी आठवत नाही आहेत, हे लिहून काढा. जे तुम्हाला आठवत नाही आहे ना, ते परत एकदा पुस्तकामध्ये पहा. जे तुमचं विसरलं गेलं आहे ते. यानी हा टॉपिक तुमचा एकदाच केल्यानंतर इतका परफेक्ट होईल की त्याच्यावरती तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल. त्याच्यानंतर येते तिसरी स्टेप, आणि ही खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपलं काय असतं ना, की आपण जस्ट धावत असतो. आपल्याला असं वाटतं की आपण पळतोय, आपण थकतोय, म्हणजे आपण मेहनत घेतोय. पण आपल्याला खरंच कळत नाही की आपण अंतर पार केलंय की आपण एका जागेवरती पळतोय. म्हणजे तुम्हाला 25 किलोमीटर दूरपर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही एका जागेवरून चालायला सुरुवात केली आहे, पण ज्यावेळेला तुम्ही थोड्या वेळाने पाहताय तुम्ही पहिल्याच पॉईंटला आहात. म्हणजे तुम्ही कुठल्याही रस्त्यावरती धावत नाही आहात, तुम्ही ट्रेडमिलवरती धावत आहात, या टाईपमध्ये. सो तुम्हाला डेली बेसिसवरती तुम्हाला तुमची ग्रोथ जी आहे ती चेक करता आली पाहिजे, की मी रोज काही म्हणजे ग्रो होत आहे का मी तिथेच अडकून पडलेलो आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून दिवसभरामध्ये कितीही काहीही अभ्यास केला तरी ॲटलिस्ट 30 ते 40 MCQ हे तुम्ही सोडवायलाच पाहिजेत. वीकली बेसिसवरती तुम्हाला एखादी तरी टेस्ट, मग ती PYQ म्हणजे आयोगाची असेल ती चालेल, किंवा तुम्ही एखादी टेस्ट सिरीज घेतलेली असेल ती चालेल. वीकली बेसिसवरती तुम्हाला टेस्ट सोडवता आल्या पाहिजेत. त्या टेस्ट सोडवून तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करू शकता की मी काल कुठे होतो, आज कुठे आहे, मला उद्या कुठे पोहोचायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तयारी करताना, अभ्यास करताना तुमच्या जेवढ्या जास्त मिस्टेक्स होतील, जेवढ्या जास्त चुका होतील, तेवढे तुमचे मार्क्स एक्झाममध्ये वाढणार आहेत. बरीच मुलं या भीतीने टेस्ट सोडवत नाहीत की टेस्टमध्ये माझा स्कोर फार कमी येतोय, निगेटिव्हमध्ये खूप जात आहेत, मला कळतच नाही आहे की माझा स्कोर कमी का येतोय, सिली मिस्टेक्स खूप होत आहेत. पण लक्षात ठेवा, आत्ता झालेली प्रत्येक चूक तुमचा एक एक मार्क वाढवत आहे. कारण तुमची जी चूक आत्ता होतीये आणि तुमच्या लक्षात येते की इथे इथे माझी चूक झाली, ती चूक तुम्ही एक्झाम हॉलमध्ये रिपीट करणार नाही आहात. आणि त्यामुळे आपोआपच एक्झाम हॉलमधल्या तुमच्या चुका ज्या आहेत त्या कमी होणार आहेत, आणि तुमची ॲक्युरसी वाढणार आहे, तुमचा स्कोर वाढणार आहे, आणि तुमचा रिझल्ट येणार आहे. त्याच्यानंतर येते चौथी स्टेप, टाईम टेबलच्या मागे पळू नका. काय होतं ना, आपल्याला एक सवय असते की मला एक टाईम टेबल हवं आहे आणि ते मला खूप स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. हे त्याच्याहूनही भयानक असतं. कारण स्ट्रिक्टली टाईम टेबल फॉलो करणं आपल्याला पॉसिबल होत नाही. कारण आपण फक्त स्वतःची कामं, स्वतःच्या गोष्टी ज्या आहेत त्या कंट्रोल करू शकतो. आजूबाजूचे जे वातावरण आहे, आजूबाजूचे जे लोक आहेत, आपल्या आयुष्याचा भाग असणारे, नसणारे, अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. आणि हे लोक तुमचं टाईम टेबल 100% डिस्टर्ब करतात. आणि मग तुम्हाला फ्रस्ट्रेट व्हायला होतं की मी एवढ्या गोष्टी ठरवलेल्या होत्या, मला एवढं सगळं कंप्लीट करायचं होतं, नाही झालं. आणि मग तुम्ही चिडचिड करायला लागतात. आणि जो वेळ दुसऱ्या लोकांनी तुमचा वाया घालवलेला असतो, त्याच्यानंतरचा वेळ जो तुम्ही ॲक्च्युली अभ्यासाला द्यायला पाहिजे, तोच वेळ तुम्ही परत त्याच लोकांचा विचार करण्यात घालवता. म्हणून टाईम टेबलच्या मागे पळू नका. याच्याऐवजी तुम्ही टाईम ब्लॉक्स ठरवा. आता हे टाईम ब्लॉक्स काय असतील, तुम्हाला स्वतःला टार्गेट देऊन ठेवा की मला मॉर्निंगला काय काय अभ्यास करायचा आहे, मला आफ्टरनूनला किती वेळ अभ्यास करायचा आहे, मला इव्हिनिंगला किती वेळ अभ्यास करायचा आहे. आणि त्यावेळेला मग कुणीही आलं, बाकी काही गोष्टी असतील तरी तो जो ठरवून दिलेला वेळ आहे तो तुम्ही तुमच्या स्टडीसाठी द्या. आणि 60 दिवसांसाठी खूप म्हणजे ना वोकल व्हा, स्पष्टपणे बोलायला शिका. एखाद्या वेळेला तुम्हाला अभ्यास आहे आणि कोणीतरी तुम्हाला येऊन म्हणतं की नाही तुला आत्ता माझ्यासोबत यावंच लागेल, किंवा तुला आत्ता माझ्यासोबत गप्पा माराव्याच लागतील, किंवा तुला माझ्यासोबत मूवी पाहावीच लागेल, ज्या पण गोष्टी असतील, स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. कारण जर तुम्ही आत्ता नाही म्हणू शकला नाही तर आयुष्यभर तुम्हाला लाचारीत घालवावं लागेल. 1-2 वर्ष पुढची वाया जातील ती वेगळीच, पण तो जो त्रास होईल तो फार भयानक असेल. त्याच्यामुळे नाही म्हणायला शिका. स्वतःचे टाईम ब्लॉक्स जे आहेत ते फिक्स करा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा की मॉर्निंगला कुठला वेळ आहे की ज्यावेळेला माझा चांगला अभ्यास होतो. काही जणांचा झोपेतून उठल्या उठल्या फार चांगला अभ्यास होतो. मला आठवतं लास्ट टाईम मला कोणीतरी कमेंट करून विचारलेलं होतं की मॅम रात्री 2-3 वाजेपर्यंत जागून म्हटलं तरी माझा अभ्यास होतो, पण सकाळी मी 10 वाजेपर्यंत उठूच नाही शकत.
ज्या पद्धतीची सवय तुमच्या बॉडीला, तुमच्या ब्रेनला ऑलरेडी झालेली आहे, त्या सवयीतून बाहेर येण्यासाठी डेफिनेटली वेळ लागेल. पण मला असं वाटतं की अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या बॉडीवरती, ब्रेनवरती इतकीही जबरदस्ती करू नका की तुमचा मेंदू चालायचाच बंद होईल. ठीक आहे. कधी कधी तुमच्या मेंदूला जेव्हा हवंय तेव्हा अभ्यास करणं गरजेचं असतं. पण याचा अर्थ असाही नाही की मग मला वाटतच नाही अभ्यास करावं, मग मी करणारच नाही. मला जे सांगायचं ते मी सेल्फ डिसिप्लिनबद्दल बोलते आणि त्याचबरोबर स्वतःला समजून घेण्याबद्दल पण बोलते. कारण कधी कधी ज्या गोष्टींची जबरदस्ती आपण जास्त करतो त्या गोष्टी आपल्याकडून होत नाहीत. त्यामुळे थोडंसं तुमच्या बॉडीला त्या गोष्टींमध्ये रुळायला, त्या गोष्टींच्या सवयी लागायला वेळ लागू शकतो. पण तुमचं तुम्हाला माहिती आहे की सकाळी माझा किती वेळ अभ्यास होऊ शकतो, दुपारी कुठल्या वेळेत माझा अभ्यास होऊ शकतो. जर होत नसेल तर त्याला अल्टरनेटिव्ह काय आहे, की मला आत्ता मी जर वाचायला बसले दुपारी तर मला झोप येते. ठीक आहे, मला माहिती आहे की मी जर वाचायला बसले तर झोप येते. मी त्यावेळेला मॅथ्स रिझनिंगचे काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह करेन. कारण ज्यावेळेला माझा हात चालू आहे, ज्यावेळेला मला विचार करावा लागतोय, गणित लिहावं लागतंय, आकडेमोड करावी लागते, त्यावेळेला मला झोप येणार नाही. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये आणू शकता. आणि त्याच्यानंतर 5वी गोष्ट येते. त्याच्या आधी इथे पण लक्षात ठेवा की टाईम ब्लॉक्स जरी तुम्ही केलेले असतील तरी त्याच्यानंतर रात्री फॉलोअप घ्या की आज दिवसभरामध्ये मी काय काय कंप्लीट केलं. हे काउंट नका करू की मी किती तास अभ्यास केला. बऱ्याचदा 10 तास अभ्यास करत बसणारी मुलं त्यातला 2 तास पण त्यांनी प्रॉपरली अभ्यास केलेला नसतो. फक्त त्यांना असं वाटत असतं की मी 10 तास पुस्तक घेऊन बसलोय. 10 तास लायब्ररीमध्ये बसणं किंवा पुस्तक घेऊन बसणं दॅट इज नॉट युअर अभ्यास. अभ्यास काय आहे की मी ॲक्च्युली काय अभ्यासले, काय वाचलंय, ते मला आठवतंय का, त्याच्यावरचे प्रश्न मला सुटत आहेत का, आणि एक्झाममध्ये ते प्रश्न आले तर ते खरंच मला सोडवता येतील का, हा तुमचा अभ्यास आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी 10 तास बसलो, मी पुस्तक घेतलंय, तर तुम्ही स्वतःची फसवणूक करताय, तुम्ही इतरांना फसवण्याचा प्रयत्न करताय. जिथे तुम्हाला असं वाटतं की मी करत आहे अभ्यास, पण तो ॲक्च्युली तुमचा अभ्यास झालेला नसतो. सो या गोष्टीची काळजी घ्या. आणि त्याच्यानंतर येते स्टेप 5, दॅट इज रिव्हिजन लूप. ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मी खूप मुलांचं पाहिलं आहे की अभ्यास तर करतात, खूप अभ्यास केलेला आहे, पण रिव्हिजन प्रॉपरली नाही आहे. आणि रिव्हिजन करताना हे पण नाही समजत आहे की एक्झॅक्टली रिव्हिजन कशी करायची. रिव्हिजन म्हणजे परत परत वाचतायत, रिरीडिंग करतायत, आणि त्याचा परिणाम काय होतो ना, आपल्याला समाधान मिळतं की हां, मी या गोष्टींची रिव्हिजन केली आहे, पण ॲक्च्युली एक्झाममध्ये ते आठवत नाही. मग ही रिव्हिजन करायची कशी? एकतर पहिल्या दिवशी तुम्ही कुठलाही टॉपिक वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो ज्या दिवशी रीड केलं त्या दिवशी MCQ सॉल्व्ह करा किंवा दुसऱ्या दिवशी MCQ सॉल्व्ह करा, जसं तुम्हाला बेटर वाटेल तसं. त्याच्यानंतर 7 दिवसांनी परत एकदा तो टॉपिक जो आहे तो रिवाईज करा. म्हणजे आज डे 1ला जर मी काही अभ्यास केलेला असेल, 7व्या दिवशी मला तो परत एकदा रिवाईज करायचा आहे. अँड देन फायनल रिव्हिजन तुमची 15व्या दिवशी झाली पाहिजे. 2 ते 3 रिव्हिजन तुमच्या 15 दिवसांमध्येच होतात. आणि मग एक्झामपूर्वी तुम्ही जस्ट ओव्हरलुक जरी केलं तरी त्या गोष्टी तुम्हाला आठवतात. आत्ता मी ज्यावेळेला प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज घेतलेलं, या चॅलेंजमध्ये मी स्टुडंट्सना स्टडी देताना आम्ही क्वेश्चन पेपर थ्रू अभ्यास घेतला, क्वेश्चन पेपर थ्रू टॉपिक करून घेतले. ऑलरेडी 2025, 24, 23चे पेपर जे आहेत ते सोडवून आणि त्यांची रिव्हिजन करून झाली आहे. 21, 22चे पेपर सोडवून झालेत. आता मी 10 दिवसांचा कालावधी दिला मुलांना. फक्त या 10 दिवसांमध्ये, म्हणजे जाहिरात आल्यानंतर हा वेळ दिला. कारण आत्ता एक्झॅक्टली दिशा मिळताना, म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की एक्झामची डेट आली की आपल्याला हडबडल्यासारखं होतं. मग माझं एवढं इनकम्प्लीट आहे, मला एवढं कंप्लीट करायचं आहे, मी एवढं कधी करणार, खूप सगळे प्रश्न असतात डोक्यामध्ये. सो हा 10 दिवसांचा जो पिरियड आहे, याच्यामध्ये सांगितलं की 2021 ते 2025चे जे पेपर तुम्ही ऑलरेडी सोडवलेले आहेत, ज्यांचा ॲनालिसिस केलेलं आहे, फक्त या 10 दिवसांमध्ये ते ॲनालिसिस प्रॉपरली रिवाईज करायचं. रिव्हिजनची टेक्निक काय सांगितली आहे ते पण तुम्हाला क्विकली सांगते, की तुम्ही जे पण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केले, क्वेश्चन पहा, त्याचे ऑप्शनही पहा, करेक्ट आन्सर कुठला आहे तेही पहा. त्या प्रश्नासंदर्भातली जी पण माहिती तुम्ही लिहिलेली आहे ॲनालिसिस करताना, ती सगळी माहिती परत एकदा रिपीट करा. शक्यतो डोळे बंद करून ते आठवण्याचा प्रयत्न करा. एकदा वाचा आणि परत आठवण्याचा प्रयत्न करा. आता काही प्रश्न असे असतात की जे आपल्यासाठी इझी असतात, म्हणजे जसं मूलभूत कर्तव्य आहे, कुठल्या भागामध्ये विचारलं, मार्गदर्शक तत्वांची कलमं विचारली, हे आपलं तोंडपाठ झालेलं असतं. असे जे प्रश्न तिथे फारसं डोकं लावू नका, ते तुमचं ऑलरेडी झालंय. क्विक एक हे करा, ओव्हरलुक द्या, सोडून द्या. पण असे प्रश्न जिथे तुम्ही अडखळताय, जिथे तुम्हाला वाटते की हे माझं विसरलंय, म्हणजे या टॉपिकवरती प्रश्न आलाय पण हा टॉपिक माझा मागे राहिलाय किंवा तो मला आठवत नाहीये, तो मी प्रॉपरली केलेला नाहीये, देन त्याला थोडंसं क्लोजली पहा, त्याला थोडंसं डिटेलमध्ये पहा. आणि यावेळी जर तुम्ही या 10 दिवसांमध्ये 21 ते 25ची रिव्हिजन केली, मी मुलांना गॅरंटी देऊन सांगितलंय आणि मी दाखवून पण देईन एक्झाम झाल्यानंतर, 30 ते 40 प्रश्न तुम्हाला याच्यातूनच पाहायला मिळतील, जे या 10 दिवसांचा स्टडी असेल ना याच्यातून. पण त्याच्या आधी तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवलेले आणि ॲनालिसिस केलेलं असायला पाहिजे. सो रिव्हिजन करा,
आणि ही रिव्हिजन करताना काही सायंटिफिक टेक्निक्स आहेत तेच फॉलो करा, फक्त वाचू नका. ते ऑलरेडी मी दिलेले आहेत, तुम्हाला यूट्यूबवरती तो व्हिडिओ पाहायला मिळेल. तुम्ही सायंटिफिक टेक्निक्स ऑफ रिव्हिजन असं सर्च केलं तरी तो व्हिडिओ मिळेल. तर ते रिव्हिजनचं टेक्निक पहा आणि तीच मेथड रिव्हिजनसाठी यूज करा. मॅक्झिमम क्वेश्चन पेपर सोडवा, टाईम लावून क्वेश्चन सोडवा आणि त्याचं ॲनालिसिस डिटेलमध्ये करा आणि लगेच ठेवून देऊ नका. जे ॲनालिसिस केलेलं आहे ते परत एकदा रिवाईज पण करा, कारण जेव्हा तुम्ही रिवाईज कराल त्यावेळेला तुमचा तो टॉपिक परफेक्ट होऊन जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आज या गोष्टी इग्नोर केल्या तर उद्या तुम्हाला रिग्रेट करावं लागेल. आणि उद्या जर तुम्हाला रिग्रेट करायचं नसेल तर आज तुम्हाला 100% फोकसने अभ्यास करावा लागेल. आता मला सांगा, या 60 दिवसांमध्ये नेमका कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला समजलं आहे का? समजलं असेल तर 60 डेज विन असं लिहायला विसरू नका. WIN विन म्हणजे 60 डेज आर इनफ टू विन असा त्याचा अर्थ होईल की तुम्हाला 60 डेज इनफ आहेत जिंकण्यासाठी. आणि जर तुमचा इतर काही डाऊट असेल या कंबाईंड एक्झामशी रिलेटेड तर तो सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता. एक्झामपर्यंत बरेचसे व्हिडिओ जे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असतील असे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपल्या वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंतच्या 5 स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.